महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचा पर्व उल्हासनगर शहरात सामाजिक व सांस्कृतिक एकतेचा अनोखा संगम। उल्हासनगर एप्रिल महिना म्हणजे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचा पर्व सुरू होतो। या महिन्याच्या सरत्या शेवटीला जय विजेता प्रतिष्ठान यांच्या वतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव 2026 मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला। हा भव्य कार्यक्रम इंदिरा गांधी बँक समोर पोस्ट ऑफिस शेजारी उल्हासनगर 05 येथे संपन्न झाला। या जयंती महोत्सवात विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। माझ्या भीमाची पुण्याई या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुरुवातीला प्रबोधनपर गीतातून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। तसेच आशिष तांबे यांनी तरुणांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान केले असून उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर समाजातील आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी विशेष सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले। बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चा ॲड राहुल खैरे, पंकज जाधव, सुरेश जगताप व मीना जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आले। यांच्यासह शिवसेना शिंदे गटच्या जया तेजी, कैलास तेजी, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे आणि वंचित बहुजन आघाडीचे शेषराव वाघमारे यासह अनेक सामाजिक राजकीय मान्यवरांचे यथोचित्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे, उपाध्यक्ष कैलास पाईकराव, कार्याध्यक्ष किरण शिवार, सचिव आकाश महाडिक, खजिनदार राजू खिल्लारे आणि प्रचार प्रमुख प्रफुल्ल दवणे यांची प्रमुख भूमिका होती। श्री साम्राज्य न्यूजसाठी सुरेश जगताप, उल्हासनगर। जय विजेता या प्रतिष्ठान यांनी जो कार्यक्रम म्हणजे आयोजित केलेला आहे, महापुरुषांची जयंती ही नाचून किंवा गाऊन न साजरी करता एक प्रबोधन कसं झालं पाहिजे, समाजाने आंदोलनामध्ये कसा भाग घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर काय षडयंत्र आहे हे जाणून देऊन त्यांनी जो प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी ही जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केलेली आहे। तर जय विजेता प्रतिष्ठाना सारखेच जर प्रत्येक छोटं संघटना असू द्या, मंडळ असू द्या, यांनी जर अशा प्रकारे जर जयंती साजरी केली तर मला वाटतं जे फुले शाहू आंबेडकर यांची जी विचारधारा आहे, ही विचारधारा समाजामध्ये फोपवेल आणि पुढे ती घेण्यात येईल। त्याच्याकरता त्यांनी जो हा उपक्रम राबवला, जय विजेता प्रतिष्ठान, त्यांचे जे अध्यक्ष आहेत साबळे साहेब, राजेश साबळे साहेब आणि त्यांची टीम, खरोखरच त्या टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचं ते विचार करतील असं मी इथं सांगू इच्छितो आणि त्यांना माझी शुभेच्छा आहे त्यांच्या कार्याला व कामाला। धन्यवाद। सर्वांना जय भीम। आजचा हा प्रोग्राम जय विजेता प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणं म्हणजे आम्ही त्या गोष्टीला एक सामाजिक चळवळ सुरू करणं किंवा त्याच्यासाठी एक पाऊल टाकणं अशा नजरेने बघतो आणि ते पाऊल टाकण्यासाठी तर आम्हाला कुठेतरी आमचे वंदनीय महापुरुष यांना वंदन केलं पाहिजे, म्हणून हा संयुक्त जयंतीचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला। तसेच त्याबरोबर समाजामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना अनेक अडचणी येतात तरी ते समाजकार्य सोडत नाहीत आणि त्यांना कुठेही पाहिजे तसा मान भेटत नाही, सन्मान भेटत नाही, तर त्या घटकाला कुठेतरी मान भेटावा, सन्मान भेटावा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आदर्श समाजसेवक सन्मान सोहळा ठेवला आणि आम्हाला आनंद होत आहे ज्या घटकाला कुठेतरी हिणवलं जातंय त्यांना आम्ही आज सन्मानित करण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं। त्याच्याबद्दल आणि माझ्या टीमचे आणि सर्व आलेल्या पाहुण्यांचं सगळ्यांचे मी आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुम्ही आम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आणि नक्कीच आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून समाजाच्या हिताची पावलं उचलू आणि त्यासाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळावं हीच अपेक्षा करतो। आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण जवळजवळ आम्ही 8 ते 10 दिवस झाले रोज ऊन बघत नाही, काही बघत नाही, सर्वांनी खूप मेहनत केली, तर त्यांचाही मी खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी मला साथ दिली। मी एकटा काहीच करू शकलो नसतो आणि मला एक आता त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो, मला असे साथीदार भेटलेत जसे बाबासाहेब म्हणले होते 5 पाहिजेत, तर माझ्याकडे आज जवळजवळ 12 आहेत। ते असे आहेत की मागे न हटणारे आहेत आणि मला त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि मला
स्फूर्ती पण येते कार्य करायला आणि आम्ही बोलल्याप्रमाणे रोजगार, स्वयंरोजगार आणि येणाऱ्या काळात आपल्या समाजाला मजबूत करण्यासाठी काम करणार. धन्यवाद. जय भीम.